नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या जाहिरातीची आतुरतेने वाट पाहत होतो, ती जाहिरात आत्ताच आलेली आहे. 25/6/2026 रोजी MPSCने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहेत आणि काही महत्त्वाचे 2 बदल त्याच्यामध्ये केलेले आहेत. हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. काही मुलं काय करतात, खूप कमेंट करतात, व्हिडिओ पाहत नाहीत. त्याच्यामुळे आणि आपल्या टेक सरकार चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि मी टेलिग्राम चॅनलवरती आपलं PDF टाकलेलं आहे. 48 पानाचं आहे. सर्व व्यवस्थित निकष, अटी, पात्रता काय-काय चेंजेस झालेले आहेत, हे सर्व आपण व्यवस्थित केअरफुली काय करायचं आहे, तुम्हाला पाहायचं आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. जे विद्यार्थी MPSCची तयारी करत आहेत, त्यांना हा व्हिडिओ आवर्जून तुम्ही काय करायचा आहे, शेअर करायचा आहे. चला तर आपण काय-काय जाहिरातीमध्ये चेंजेस झालेले आहेत, ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आजच MPSCने काय केलेलं आहे, जाहिरात प्रसिद्ध केलेलं आहे. ग्रुप सी म्हणजेच गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. किती पदे असणार आहेत? 2619 पदे आहेत आणि तुमची परीक्षा कधी असणार आहे? तर 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रावरती ऑनलाईन काय होणार आहे, तुमची परीक्षा होणार आहे. आता यापूर्वी तुमची ऑफलाईन MPSC काय करत होती, परीक्षा घेत होते. पण आता CBT म्हणजेच ऑनलाईन तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना हे माहीत असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये संवर्ग वाईज किंवा डिपार्टमेंट वाईज काय दिलेलं आहे, जागा दिलेल्या आहेत. आता उद्योग निरीक्षक असेल 9 जागा आहेत त्याच्यामध्ये. तांत्रिक सहाय्यक असेल त्याच्यामध्ये 3 जागा आहे. कर सहाय्यक आहे. कर सहाय्यकसाठी 282 जागा आहेत. नंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी जे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी एक खूप मोठी जाहिरात असणार आहे. टोटल 461 जागा आहेत. कशासाठी? सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क 461 जागा आहेत. आणि मेन म्हणजे महत्त्वाचे आपले लिपिक टंकलेखक ज्या मुलांची टायपिंग झालेली आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी 1864 जागा आहेत. म्हणजे टोटल इथं वॅकन्सी किती असणार आहेत? ग्रुप सी म्हणजेच गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये 2619 जागा असणार आहेत. बरेच वेळा काय होतं विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये MPSC जागा काय करतं, वाढत असतं. त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये इन्क्रिमेंट आपल्याला पाहायला भेटेल. ठीक आहे, पण सध्याच्या परिस्थितीनुसार 2619 जागा आहेत. आता मेन म्हणजे पहिला बदल म्हणजे ऑनलाईन एक्झाम होणार आहे संगणक प्रणालीवर. तुमची आपल्या महाराष्ट्रातील जे वेगवेगळे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुमची काय केली जाणार आहे, परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. मेन म्हणजे हा एक मोठा बदल झाला. आणि पुढे आपण तुम्ही काय करायचं आहे, फॉर्म भरण्याचं टाईम टेबल दिलेलं आहे. 27 जून 2026 पासून ते 17 जुलै 2026 पर्यंत तुमचे हे फॉर्म भरण्याची तारीख असणार आहे. ओके. आणि तुम्हाला ऑनलाईन तुमची जी प्रोफाईल असेल, प्रोफाईलमधून तुम्हाला MPSCच्या फॉर्म भरायचा आहे. व्यवस्थित जाहिरात पाहायची आहे फॉर्म भरण्याच्या अगोदर. आणि तुमच्याकडे महत्त्वाचं मध्ये विद्यार्थी मित्रांनो, एक्झामच्या अगोदर 27 सप्टेंबरला जी एक्झाम आहे तुमची, आता इथं त्यांनी ऑलरेडी MPSCने काय केलेलं आहे, 27 सप्टेंबर 2026ला तुमची एक्झाम आहे. पण 27 सप्टेंबरच्या अगोदरचं काय असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे जे विद्यार्थी मित्र EWS प्रवर्गार्थी असतील किंवा NCL प्रवर्गातील असतील कॅटेगरीमधील, त्यांच्यासाठी 27 सप्टेंबर 2026च्या अगोदरचे हे सर्व डॉक्युमेंट व्हॅलिड असणं गरजेचं आहे. तुम्हाला ते व्यवस्थित अपलोड करायचे आहेत. जेणेकरून काही विद्यार्थ्यांना काय होतं, डेट संपल्याच्या नंतर, एक्सपायर झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट अपलोड करतात. नंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. आता इथं मी तुम्हाला सांगतो, आयोगाने इथं क्लिअर रेड अक्षरामध्ये काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे पॉईंट्समध्ये. आता इथं तुम्ही पाहू शकता, संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची जी आहे, तर 27 सप्टेंबर 2000 पूर्वीचे तुमच्याकडे EWS प्रमाणपत्र म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. आणि संयुक्त पूर्व परीक्षेच्या दिनांकापूर्वी 27 सप्टेंबर म्हणजेच तुमच्या एक्झामच्या अगोदरचं NCL प्रमाणपत्र पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षातले हे विद्यार्थ्यांनी आवर्जून काय करायचं आहे, डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित काढून ठेवायचे आहेत. ओके. आता इथं मेन बदल जर म्हटलं तर खाली आल्याच नंतर तुम्हाला इथं व्यवस्थित तुमचं क्वालिफिकेशन वगैरे
जे 3 पद आहेत ग्रॅज्युएशनवरती असणार आहे ते तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे. तुम्हाला इथं सॅलरी दिलेली आहे. वेतन श्रेणी दिलेली आहे. उद्योग निरीक्षक असेल, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक असेल, लिपिक टंकलेखन असेल ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. पात्रता दिलेली आहे. आता पात्रतामध्ये तुमची वयोमर्यादा जर म्हटलं तर किती असणार आहे? कॅटेगरीतील विद्यार्थी असतील त्यांना सूट दिलेली आहे. अदर कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला किमान वयोमर्यादा दिलेली आहे. हे व्यवस्थित तुम्ही कमाल आणि किमान वयोमर्यादा तुम्हाला पाहायची आहे. किती 38 वर्षापर्यंत आणि मागास वर्गीय जे विद्यार्थी आहेत 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म इथं भरू शकता. आता इथं खाली आल्याच्यानंतर काही भूकंपग्रस्त असतील, माजी सैनिक असतील, पदवीधर असतील, अंशकालीन त्यांना पण वयामध्ये सूट दिलेली आहे. शैक्षणिक अर्हता जर म्हटलं तर उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इथं उद्योग निरीक्षक संवर्ग गट क वगळता बाकी इतर जे संवर्ग आहेत, बाकीच्या संवर्गासाठी काय दिलेली आहे डिग्री मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने समतुल्य असलेली डिग्री मान्य केलेली आहे. म्हणजेच उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी दिलेली आहे. ओके, हे आपल्याला इथं ध्यानात ठेवायचं आहे. आता उद्योग निरीक्षकसाठी काय दिलेलं आहे? जर पाहिलं तर उद्योग निरीक्षक या पदासाठी इथं तुम्हाला संवेदिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील काय दिलेलं आहे? पदवी दिलेली आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकीमधील जे समतुल्य विषय असतील जसं वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त तंत्रज्ञानातील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील संवेदिक विद्यापीठाची काय दिलेली आहे? पदवी दिलेली आहे. ओके. आणि जे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आहेत त्यांच्यासाठी इथं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल 3 वर्षाचा तुम्हाला डिप्लोमा दिलेला आहे. आता इथं खाली जर आल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थित अर्हता दिलेली आहे. जे वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी जे विद्यार्थी तयारी करतात त्यांची सर्व व्यवस्थित पाहायचं आहे. लायसन असणे गरजेचं आहे तुमच्याकडे. आता इथं काही शारीरिक पात्रता दिलेली आहे. कशासाठी? सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठी तुमच्याकडे उंची, तुमची छाती, उंची तुमच्याकडे पुरुष उमेदवारासाठी 163 सेंटीमीटर आणि छाती तुमची न फुगता 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. आता महिलांसाठी 155 सेंटीमीटर उंची असणं गरजेचं आहे आणि वजन 45 किलोग्राम असणं गरजेचं आहे. आणि टंकलेखनसाठी ग्रॅज्युएशन आणि तुमच्याकडे कर सहाय्यक आणि टंकलेखनसाठी मराठी आणि इंग्लिश टायपिंग असणं गरजेचं आहे. इथं व्यवस्थित तुम्ही 30 प्रति शब्द मिनिटाची तुमच्याकडे इंग्लिश, मराठी आणि इंग्लिश तुमच्याकडे 40 शब्द असणं गरजेचं आहे. टायपिंग व्यवस्थित तुम्ही पाहायचं आहे. आता इथे लिपिक टंकलेखनसाठी पण सेम दिलेलं आहे. 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिटाचा तुमच्याकडे वेग असणं गरजेचं आहे. त्यानंतर खाली जर आल्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर तुमच्याकडे ऑनलाईन एक्झाममध्ये काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशनची पद्धत दिलेली आहे. काही परीक्षेचे टप्पे दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते आपण पाहायचे आहेत. निवड प्रक्रिया तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल. मेन आणि प्री आणि मेन असे 2 पूर्व आणि मुख्य असे 2 एक्झाम असतात. संयुक्त पूर्व परीक्षा तुमची 100 मार्काची असणार आहे सर्वांसाठी आणि नंतर इथे ही तुमची प्री जी एक्झाम आहे ती ऑनलाईन होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही एक्झाम घेतली जाणार आहे. नॉर्मलायझेशन पद्धत असणार आहे. हा एक दुसरा बदल असणार आहे मोठा या जाहिरातीमध्ये MPSC ग्रुप C 2026मध्ये. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आवश्यक सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आजपासूनच तयारी करायची आहे. ऑनलाईन एक्झाम जसं IBPS असेल, TCS असेल त्या धर्तीवर ही तुमची व्यवस्थित एक्झाम घेतली जाणार आहे. आता इथं मुख्य परीक्षा 400 मार्काची असणार आहे आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांची फक्त 300 मार्काची मुख्य परीक्षा असणार आहे. बाकी उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक यांची 400 मार्काची मुख्य परीक्षा असणार आहे आणि संयुक्त पूर्व परीक्षा तुमची 100 मार्काची असणार आहे. ती पण तुमची ऑनलाईन असणार आहे. तुमच्या जिल्हा केंद्रामध्ये किंवा जिल्ह्याबाहेरील तुम्ही जे सेंटर टाकताल तिथं तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे तुम्ही एक्झाम अवेलेबल सेंटरच्या अवेलेबिलिटीवरती तुम्हाला ते अलोकेट केले जाणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी किंवा बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थी ते व्यवस्थित तुम्हाला
काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. नॉर्मलायझेशन पद्धत असणार आहे. जसं रेल्वेचे याच्यामध्ये नॉर्मलायझेशन करता, बँकिंगच्या याच्यामध्ये नॉर्मलायझेशन करता, तशीच सेम इथं पद्धत नॉर्मलायझेशन केले जाणार आहेत. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही एक्झाम असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आजच तुमचे डॉक्युमेंट असतील, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित काढा, व्यवस्थित फॉर्म भरा, काळजीपूर्वक जाहिरात पहा. तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार, पात्रतेनुसार तुम्ही फॉर्म भरा आणि आजपासूनच अभ्यासाला लागा, कारण की तुमच्याकडे 3 महिने असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, बेस्ट लक.